चला तर रामराम मंडळी, जय संताजी. मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय आंटी. मी जिथं स्कूलमध्ये आहे ना तिथं त्या आंटी होत्या, त्यांना बाय केलं. आज मी ऑफ घेतलेला आहे. आज मुलांच्या ड्रॉइंगचा पेपर आहे आणि मीच गायब आहे. नाही म्हटलं, मला सुट्टी दिल्याशिवाय मार्गच नाही, कारण मला जायचंच एंगेजमेंटला, म्हणून मग मी सुट्टी घेतली. ऑफ आहे माझा आज. चला तर मग आपण आता चाललेलो आहे साखरपुड्याला. बाकीची उर्वरित माहिती आपण. मेकअप काय करायला वेळ भेटला नाही, साडीची पिन पण व्यवस्थित बसली. सकाळचं धुणं भांडीन स्वस काम, मेकअप राहिला की करायचं. मग गाडीतच मेकअप केला. आता अर्थात मला इतकं छान मेकअप येत नाही, पण माझी मोठी भाऊजी छान मेकअप करते. मग तिच्या सल्ल्याने गाडीत बसल्याच मेकअप केला, जो तुम्हाला पुढे दिसेल. मेकअप डन झालेला आहे. साडी कशी दिसते, खाली उतरल्यानंतर तुम्हाला साडी फुल लुक दाखवते. त्यासोबत मस्त अशी पण ठेवली मी, मॅचिंग. मी साडी चेंज केली आणि मी मेकअप केलाय. साडीमुळे आम्हाला व्हिडिओ काढून नाही दिले. हा, असा विषय झाला. बघा की आता आमची भाऊजाई खूप छान मेकअप करते. एकदम कोरीव काम असतं मेकअप मध्ये तिचं. माझा भाऊ तिला खूप छान बोलतो. हे भाऊ तिच्याबद्दल दोन शब्द बायको विषयी बोलून टाक. चांगली बिचारी बायको तशी आहे, थोडी आहे, पण एवढं कोण बी असतं. आई जरा, पण आता कसं आहे, यावं लागतं समजून. काय बोलती रे ती आमच्याबद्दल? तुमच्याबद्दल तर काय म्हणजे आता मला सांगू सुद्धा शकत नाही मी. 2 शब्दात तर जरा 2-4 शब्द चांगले सांग बरं. नंदेबद्दल, नवऱ्याबद्दल का तुमच्याबद्दल? नवऱ्याबद्दल 2 शब्द, नंदेबद्दल 4 शब्द. सारखंच नाही त्यांचे. कसं आहे, भला है बुरा है, जैसा भी है मेरा पती मेरा देवता है. आणि छोट्या नंदेबद्दल काही 2 शब्द. नंदेबद्दल शब्दच नाही आणि कोणी बोलायचं पण नाही त्यांच्याबद्दल. छोट्या नंदेबद्दल माझ्या. आणि 2 नंबरच्या नंदेबद्दल 2 गोड शब्द. त्या बोलायला ते कवर क्षेत्राच्या बाहेर असतात. त्यांच्यासाठी बोलायला तर ते कवर क्षेत्राच्या आत येतच नाही. हो का? हो. आणि 1 फर्स्ट नंबरच्या मोठ्या, त्या तर रानातून बाहेरच निघत नाही. त्या तर सध्या मुंबईला आहेत ना? पण हो, मुंबईला, पण त्या रूम मधून बाहेर निघत नाही. हो का? हो. मुलगी पण. आणि सगळ्यात छोट्या दिराबद्दल काय 4 शब्द, 2 शब्द. ते खूप रंगील आहेत. असं नाही बोलायचा. रंगील म्हणजे कसं, त्यांना असं प्रेम द्यायला आवडतं. हो, जगभर प्रेम देतात ते. फायनली आम्ही पोहोचलो आणि माईक घरी राहिला. त्या माईक आलाय, पण माईकची जी पिन आहे ना ती घरी राहिली. आणि विशेष म्हणजे ना, मला एक तितका भारी व्हिडिओ बनवायचा आहे ना तिथं गेल्यावर, तो मी बनवल्याशिवाय राहणारच नाही. पण तो व्हिडिओ बनवण्यासाठी मला भावाच्या पोरीबरोबर तो व्हिडिओ मला काढावा लागेल, ज्यावेळेला ती येईल, किंवा मग दिदीची मुलगी वगैरे असं कोणतरी. चला तर भेटू आता इथं घरात. चला सगळ्यांना ओळखतो. 3 पोरींच्या लग्नाचं फोटोशूट, काय काय त्याला म्हणतात, प्री वेडिंग शूट, सगळं त्यांच्याकडेच केलं. नको ना, बिना मेकअपच्या सुंदर आहे. आजीला महिनाभर बाया बघा येत होत्या, एवढी सुंदर नवरी म्हणून. जरा एक फोटो काढ. हा, हाय गाईज, आय एम कमिंग. शिवानी कमिंग. आम्ही हॉलवर आलो आहोत. तोच हॉल आहे जिथं दीक्षाचं शुभमंगल झालं होतं.
तर इथं जेवण वगैरे सुरू झाली. साखरपुडा इकडे झाला होता. हे आमचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ जावई, हे 2 नंबरचे जावई. दीक्षाला व्हिडिओ काढायचा होता तो जीजाजीवाला. दीक्षाने सुरू तर केला व्हिडिओ, पण पाहुण्यांचं वेगळाच विषय, त्यांना नाही आवडत व्हिडिओ काढायला, त्यामुळे त्यांनी बाजूला सरकले. आता मी हा व्हिडिओ यात एडिट केला आहे म्हणून आता ह्याचा इम्पॅक्ट काय पडतो मी नाही सांगू शकत बरं का. काय म्हणतील शिवानीला, किंवा मग मला म्हणतील की, मला नाही म्हणायचं पण शिवानीला म्हणतील मावशी काय ऐकत नाही बाबा. तर मला विशेष करून सांगायचं, खेडेगावातले लोकांचं वेगळंच असतं. आता बघा हे ब्राह्मण काका आहेत, सगळ्यांनी स्वतःचा म्हणजे स्वतः सगळे जातीने लक्ष देतात. त्यांनी इकडं साखरपुडा लावला आणि नंतर लोक कमी पडत होती म्हणून ते जेवायला पण वाढायला आले. आता ह्या आहेत नवरदेवाच्या विहीनबाई, नवरदेवाच्या आईसाहेब आहेत, पलीकडं मावशी आहे, नवरीची आई आहे, आणि समोर आहेत ते नाना म्हणजे नवरीचे वडील. आणि मग यांचं खरं तर बहीण भावांचं नातं आहे. म्हणजे अक्षदाला बहिणीच्या घरी आत्याच्या घरी दिलेला आहे. आता मग नंतर हे शेवटी केक आणि ही सेरेमनी झाली. तर खूप छान वाटत होतं बरं का इथं. म्हणजे खूप हौशी लोक आहेत. आता अर्थातच हेही लोक आणि तेही लोक. खूप छान कार्यक्रम केला. आणि म्हणजे तितकंच जरा थोडासा उशीर झाला. आता उशीर काय झाला की लहानच आहेत अजून माझ्या बहिणीची मुलंही, त्यांनी काही एवढं लक्ष दिलं नाही मांडवामध्ये. म्हणजे मला काय म्हणायचं होतं की बँड वगैरे लावायला पाहिजे होता, बँडमुळे जरा उशीर झाला. नवरदेव आता अर्थातच नवरदेव म्हणजे गाडीमधून बाहेर आणायचा म्हटल्यावर थोडंसं छान पाहिजेलच, मग बँड वगैरे पाहिजेत, वाजंत्री पाहिजेत, त्यासाठी थोडासा उशीर झाला. बाकी कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. नवरी किती छान दिसते, नवरदेवही तितकाच गोड दिसतोय. दोघांनाही भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. असं आपल्या लेकरांचं सगळं चांगलं झाल्यावर खूप छान वाटतं ना. आणि सगळ्याच मुलींचं तितकंच नजर लागू नये कोणाची. खूप छान झालं. अक्षदाच्याही घरची खूप छान लोक आहेत. शिवानीचंही तुम्ही सगळेजण बघताच किती छान झालेलं आहे. चुकात आहेत लेकरं, दीक्षाही तशीच, आणि मोठी जी पोलीस आहे तिचंही तितकंच चांगलं झालं आहे. तिच्याही घरची तितकीच माणसं चांगली आहे. त्यानंतर शिवानीच्या घरची माणसं तितकीच भारी आहेत. आणि त्यानंतर दीक्षाच्या घरची तर आम्ही स्टार्ट टू एंड म्हणजे आमची त्यांची नाळ जोडलेली आहे. आम्ही त्यांना लहानपणापासूनच ओळखतो, म्हणजे ते आमच्या जवळचीच आहेत. त्यानंतर हे पाहुणे आता अक्षदाही अगदीच जवळच्या लोकांमध्ये गेलेले आहे, म्हणजे आत्याच्या घरी गेलेले आहे. त्यामुळं तिचाही काही विषय येत नाहीत. सगळी माणसं खूप चांगली भेटलेली आहे. आता राहिला विषय माझ्या बहिणीच्या मुलाचा, त्याचं एक लग्न करायचं आहे, तो एक लग्नाचा आहे, म्हणजे त्याला एक सून मिळाली की मग झालं. माझ्या मुलाला अजून वेळ आहे. चला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं माझ्याकडून मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एखादी छानशी कमेंट करा. राम राम, जय संताजी, बाय.